सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणता जीव झोपल्यानंतर मरतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए साप, ऑप्शन बी मुंगी, ऑप्शन सी अस्वल, ऑप्शन डी हत्ती। तर याचं मुंगी जीव झोपल्यानंतर मरतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणतं फळ शुगर फ्री आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी द्राक्षे, ऑप्शन डी जांभूळ। ह्याचं उत्तर आहे जांभूळ फळ शुगर फ्री आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, लिंबूच्या सोबत काय खाल्ल्यास माणूस मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी मध, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी मीठ। याचं उत्तर आहे लिंबूच्या सोबत केळी खाल्ल्यास माणूस मरू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या जीवाला प्रत्येक गोष्ट दुप्पट मध्ये दिसते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी सिंह, ऑप्शन डी उंट। तर याचं उत्तर हत्ती जीवाला प्रत्येक गोष्ट दुप्पट मध्ये दिसते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, कोणते जीवनसत्व फळ आणि भाज्यांमध्ये आढळत नाहीत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जीवनसत्व डी, ऑप्शन बी जीवनसत्व ए, ऑप्शन सी जीवनसत्व बी, ऑप्शन डी जीवनसत्व सी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर जीवनसत्व डी फळांना आणि भाज्यांमध्ये आढळत नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6, भारतात एकूण किती राज्य आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 26, ऑप्शन सी 28, ऑप्शन डी 29। तर याचं उत्तर भारतात एकूण 28 राज्य आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, मॅगी खाल्ल्याने शरीराचा कोणता अवयव प्रभावित होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए यकृत, ऑप्शन बी हृदय, ऑप्शन सी मूत्रपिंड, ऑप्शन डी मेंदू। तर याचं उत्तर मॅगी खाल्ल्याने शरीराचा यकृत अवयव प्रभावित होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, भारतात सर्वाधिक प्रमाणात कोणते मसालेदार पीक घेतले जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हळद, ऑप्शन बी मिरची, ऑप्शन सी आले, ऑप्शन डी वेलदोडे। तर याचं उत्तर भारतात सर्वाधिक प्रमाणात मिरची मसाल्याचे पीक घेतले जातात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए श्रीनगर, ऑप्शन बी काश्मीर, ऑप्शन सी मथुरा, ऑप्शन डी उत्तराखंड। याचं उत्तर भारतातील उत्तराखंड राज्याला देवभूमी म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10, ताजमहल बांधण्यासाठी किती वेळ लागला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 12 वर्ष, ऑप्शन बी 22 वर्ष, ऑप्शन सी 15 वर्ष, ऑप्शन डी 28 वर्ष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर ताजमहल बांधण्यासाठी 22 वर्ष वेळ लागला, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, जास्त प्रमाणात तेलयुक्त अन्न सेवन केल्याने कोणता आजार होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी मूत्राशयातील खडे, ऑप्शन सी बद्धकोष्ठता, ऑप्शन डी गांजनिया। ह्याचं उत्तर जास्त प्रमाणात तेलयुक्त अन्नचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता आजार होऊ शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशाने उडणारी कार तयार केली आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर जपान देशात उडणारी कार तयार केली आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, एका माशी एका दिवसात किती अंडी घालते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 200, ऑप्शन सी
300, ऑप्शन डी 500. ह्याचं उत्तर आहे एक माशी एका दिवसात 200 अंडी घालते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे. एलियनला पहिल्यांदा पृथ्वीवर कधी पाहण्यात आले होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2009, ऑप्शन बी 2002, ऑप्शन सी 2008, ऑप्शन डी 2006. तर याचं उत्तर आहे एलियनला पहिल्यांदा पृथ्वीवर 2009ला पाहण्यात आले होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 15 आहे. खोटे बोलताना शरीराचा कोणता भाग गरम होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नाक, ऑप्शन बी हात, ऑप्शन सी डोळे, ऑप्शन डी जीभ. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर खोटे बोलताना शरीराचा नाक भाग गरम होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 16 आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याचे बांधकाम कोणी केले? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी शहाजहान, ऑप्शन सी बाबर, ऑप्शन डी हुमायून. ह्याचं उत्तर आहे दिल्लीतील लाल किल्ल्याचे बांधकाम शहाजहानने केले होते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे. नाक रगडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नाकाला दुखापत होणे, ऑप्शन बी सन्मान देणे, ऑप्शन सी विनंती करणे, ऑप्शन डी धडपड कर टाकणे. तर याचं उत्तर आहे नाक रगडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे विनंती करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे. भारताचा राष्ट्रीय सण कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए होळी, ऑप्शन बी ईद, ऑप्शन सी स्वातंत्र्य दिन, ऑप्शन डी दिवाळी. तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 19 आहे. कोणत्या देशातील लोक सर्वाधिक पूजा अर्चा करतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी पाकिस्तान. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर आहे भारत देशातील लोक सर्वाधिक पूजा अर्चा करतात. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी तापी, ऑप्शन डी गोदावरी. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.